तनिष तनिष तू सांग ना. हो सुजित बरोबर बोलतोय. त्यांची गाडी दरीत पडली. तनू खरं बोलताय तुम्ही? अगं ऑफकोर्स मावशी, तुझी शपथ. आणि तुला माहिती आहे ना मावशी, मी कधीच खोटं बोलत नाही. आता ती स्वानंदी आणि ती वॉर्डन दोघी स्वर्गवासी झाले. सुजितराव, तनिषा, तुम्ही ही आनंदाची बातमी दिली त्यासाठी मी तुम्हाला खास गिफ्ट देणार आहे. दिस कॉल्स फॉर सेलिब्रेशन. डॅड, उद्याच्या न्यूजपेपर मध्ये सुद्धा बातमी येईल. स्वानंदी आणि वॉर्डन त्या जगात नाहीयेत, त्या मेल्यात. काय? काय बोललास तू? तुझी असं अभद्र बोलायची हिम्मत कशी झाली? खरं तेच बोलतोय मी मनी. सवय लावून घे तू. तुझ्या आईच्या आणि तुझ्या बायकोच्या नावापुढे लेट किंवा स्वर्गवासी लिहायचे. खोटं वाटतंय? मॉम, न्यूज लाव. जा बघ, न्यूज बघ. आज कळंबोली जवळ भरधाव वेगाने एका गाडीचा दरीत कोसळून अपघात झाला आहे. या अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झाल्याचं पोलिसांनी नमूद केले आहे. मृतांमध्ये 2 महिला आणि 1 पुरुष यांचा समावेश आहे. ही गाडी भरधाव वेगाने पुण्याच्या दिशेने निघाली होती. मृतांची अजून ओळख पटू शकलेली नाही. हा, हॅलो इन्स्पेक्टर साहेब. हो, आत्ताच कळलंय आम्हाला. आमच्या सगळ्यांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. आपण नंतर बोलूया का? हा, ठेवतो मी. नाही, खोटं आहे. स्वानंदी माझी आई मला असं सोडून नाही जाऊ शकत. ताई या ना, बस. ताई, तुम्ही काय बी काळजी करू नका. आमचे हे आणि मनीभाऊ आहेत ना, समजा सांभाळून घेतील. आणि आता मनीभाऊंच्या प्लॅन प्रमाणे सगळं झालंय ना. आपण योग्य वेळी योग्य ठिकाणी पोहोचलो म्हणजे सगळं व्यवस्थित झाल्याचं समजायला हरकत नाही. नमस्कार मॅडम. ऐक, आता वस्तीवर पोलिसांची शोधाशोध थांबली असेल. तू एक काम कर, या दोघींना परत त्याच रूमवर घेऊन जा आणि काही प्रॉब्लेम झाला तर मला फोन कर. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दोघी पोलिसांच्या नजरेला पडणार नाही याची जबाबदारी तुझी आहे. ठीक आहे, तुम्ही काही काळजी करू नका. मॅडम, तुम्ही हिच्यासोबत जा. मी आणि रवी मनी दादांच्या प्लॅन प्रमाणे सगळी कामं करून येतो. ठीक आहे, चल रवी. इथून पुढे जे होणार ते सगळं कठीण आहे. देव करो आणि सगळं ठरल्याप्रमाणे हो. मॅडम, तुम्ही काही काळजी करू नका. देव चांगल्या माणसांबरोबर चांगलंच करा. चला आपण निघूया. ताई, तुम्ही फ्रेश होऊन घ्या. मी आलेच. तनिषा, जरा पाणी घेऊन ये. हो काका.
मणी, तू काळजी करू नकोस, मी आहे ना. मी तुला काहीही होऊ देणार नाही. मणी, देवाच्या मर्जी पुणे आपण सगळेच हतबल आहोत. आयुष्य क्षणभंगूर आहे, हेच खरं आहे. हे बघ, आता जे व्हायचं होतं ते झालंय. तुझं दुःख मी नक्कीच समजू शकतो, पण असं आता खचून जाऊ नकोस. बी स्ट्रॉंग आणि आलेल्या प्रसंगाला धीरानं सामोरा जा. कसं खचून जाऊ नको साहेब. काय कोणासाठी जगू मी आता? स्वानंदी बायको होती माझी. इतक्या वर्षानंतर मला माझी आई सापडली, भेटली. स्वानंदीला वेळ लागलं होतं, मान्य आहे ना, पण माझी आई सुद्धा स्वानंदी सोबत निघून गेली. मला त्या दोघींचा राग आला हेही मान्य आहे, पण त्या दोघींचा शेवट असा व्हावा असं नव्हतं वाटलं कधी. जगायचीच इच्छा नाही राहिली माझी आता. नाही म्हणी, मला तुझं दुःख कळतंय बाळा. नाही साहेब, स्वानंदी, माझी आई, मला आम्ही स्वर्गात असल्यासारखं वाटायचं. सगळं छान चाललं होतं आमचं. आता या क्षणाला माझी फक्त देवाकडे एवढीच प्रार्थना आहे की मला या क्षणाला मरण यावं. म्हणी, काय बोलतोयस? सावर स्वतःला. कोणाच्याही जाण्यानं जग थांबत नाही. देवानं आपल्याला जेवढं आयुष्य दिलंय ना, ते आपल्याला जगावंच लागतं. आणि मला माहितीये की तुझ्या आयुष्यात त्या दोघींची जागा कोणीही घेऊ शकत नाही. अरे पण म्हणी, विचार कर, तू गेलास तर मी काय करायचं? अरे ही मरणाची भाषा बोलतोयस ते ऐकून मला किती वेदना होत आहेत याची कल्पना आहे का तुला? म्हणी, जगाला माहिती नसेल, पण तू माझा मोठा मुलगा आहेस हे सत्य आहे. मी आहे ना तुझा बाप, तुझ्या बरोबर. लहानपणापासून तू इथे आमच्या घरात राहतोयस. मी तुला ह्याच्या आधी सांभाळलं तसं आता ह्याच्या पुढेही मी तुला सांभाळणार आहे. म्हणी, काय? मणी काकांचा मुलगा आहे, सुजितचा मोठा भाऊ, आणि ती वॉर्डन काकांची बायको होती. म्हणजे त्यांची 2 लग्न झालेली आहेत. आता तू परत माझा गुलाम बनून राहशील. त्या दोघी अपघातात गेल्या आणि माझ्या आयुष्यात निर्माण झालेला मोठा त्रास निघून गेला. तुला इतकी वर्ष मी मॅनेज केला, यापुढेही करेन. तू तर माझा आज्ञाधारक सेवक होतास आणि राहशील. साहेब, तुम्हाला माहित असलेला मणी कधीच संपलाय. आता आहे तर तुम्हाला आव्हान देणारा, तुमच्या स्ट्रीक तुमच्यावर वापरून तुम्हाला मात देणारा मणी. इतकी वर्ष तुम्ही माझी लॉयल्टी पाहिली ना, आता माझी दुश्मनी बघा. माझी स्वानंदी, माझी आई कधीच घरी सुखरूप पोहोचले असते. तुम्ही त्यांच्या जाण्याचा खोटा आनंद साजरा करताय. मी टाकलेल्या जाळ्यात अलगद अडकलाय तुम्ही साहेब. हे चित्र बघून मला खूप बरं वाटतंय. आता बघाच हा मणी पुढे काय काय करतो ते. मणी, शांत हो. मणी, सुजित, हा मणी मोठा भाऊ. शांत हो. मणी, रडू नकोस. बघ, तू एकटा नाहीयेस. मी आहे, आम्ही सगळे आहोत. हे बघ, जे काही घडलंय ते काय आपल्या हातात नाहीये. तू सावर स्वतःला. सोडू नकोस रे. ताई बघा ना, कधीचा रडतोय, थांबतच नाहीये.
मणी मणीला किती दुःख झालंय, जरा शांत राहा ना. हं? त्याला अर्जुनला घ्यायचं असेल तर घेऊ द्या. अर्जुन, मला कळतंय तू का रडतोयस. आपल्या आयुष्यातल्या महत्वाच्या स्त्रिया आपल्याला सोडून गेली. तुझी आई संचिता तुला सोडून गेली, तसेच माझी आई सुद्धा मला सोडून गेली, माझी बायको सोडून गेली. आपल्या आयुष्यातून कोणीतरी निघून जाणं हे खूप वेदनादायी असतं. मी अगदी समजू शकतो तुला, पण रडू नको. साहेब, म्हणजे त्या काकू आणि स्वानंदी तर नाही राहिल्या. खूप छान होत्या. कधी पण दिसल्या की चौकशी करायच्या. फार वाईट झालं. शांत हो. मणी शांत हो. मणी ताई याला पकडा. कसा शांत हो? अख्खं जग उद्ध्वस्त झालंय माझं. तर दोघी नाही तर माझी जगायची सुद्धा इच्छा राहिली नाही. मणी, अरे काय बोलतोयस तू? अरे तुझं जग म्हणजे फक्त त्या दोघीच होत्या का? तुझ्या त्या विश्वामध्ये मला जागा नाहीये का? अरे मणी, मी आहे, हे घर आहे, आम्ही सगळे आहोत ना तुझ्या पाठीशी. खरं सांगायचं ना तर एका कार्यकर्त्याचं कुटुंब म्हणजे त्याचा पक्ष असतो. हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ना ते तुझे भाऊ आहेत, बहीण आहेत. अरे तुझ्यावर विश्वास आहे त्यांचा, तुला आदर्श मानतात, पण तूच खचून गेलास तर मग त्यांनी कोणाकडे बघायचं, कोणाकडे आधार मागायचा, त्यांना मदत कोण करणार? अरे त्या गोरगरिबांचा प्रश्न कोण सोडवणार? अरे पण तूच आहेस बघ. तुला स्वतःसाठी, माझ्यासाठी आणि आपल्या पक्षासाठी उभं राहायचंय. मणी, हॉस्पिटलमध्ये जाऊन तर दोघींची बॉडी. डॅड, ऍक्सिडेंट खूप भयंकर होता. मला वाटत नाही त्यांच्या डेड बॉडीज मिळतील. सुजितराव, मी पोलिसांच्या संपर्कात राहतो. त्यांच्याकडनं मला जे अपडेट मिळतील ते मी तुला सांगतो. म्हणे किमान शेवटचं दर्शन तरी व्हायला पाहिजे ना त्या दोघींचं. मी आलोच. मणी, कुठे निघालायस तू? साहेब, त्या दोघांच्या नावाने दिवा तरी लावा लागेल ना घरात. दिवा लावायला गेलाय. आधी त्या दोघींनी लावलेले दिवे त्यांच्याच बरोबर विझले, आता नव्याने दिवा लावतोय. मणी सर. मणी सर, तुमच्या बायकोचं आणि तुमच्या आईचं अपघाती निधन झाल्याचं कळतंय. काय वाटतं तुम्हाला या अपघाताबद्दल? पण मणी सर, तुमच्या आईचं आणि तुमच्या बायकोचं निधन झालंय, तर प्लीज आम्हाला सांगा ना तुमच्या भावना नेमकं काय आहेत ते. तुम्हाला भान आहे का? तुम्ही काय विचारताय ते? अक्कल आहे का तुम्हाला? अपघात झाला, अपघातात माझी आई गेली, बायको गेली आणि तुम्ही मला प्रतिक्रिया विचारताय? डॅड, पत्रकार इथे? मलाही माहिती नाही कोणी बोलवलंय त्यांना. तुम्ही निघा. कोणी बोलावलं तुम्हाला इथून? निघा, जाय तू लगेच. काय विचारतायत मला? रिलॅक्स. मी बोलतो. काय चाललंय तुमचं? अक्कल आहे का तुम्हाला? किती इनसेन्सिटिव्ह प्रश्न विचारता रे तुम्ही. कोणाचा जन्म होऊ दे, कोणाचा मृत्यू होऊ दे, लग्न असू दे, काही असू दे, हातात माईक घ्यायचा आणि विचारायचा प्रश्न. म्हणे तुला काही उत्तर देण्याची गरज नाहीये. निघा. बऱ्या बोलांना सांगतोय निघा. अहो पण सर. सर, आम्हाला तुमच्या भावना दुखवायच्या नव्हत्या.
पण अपघातच एवढा मोठा झाला होता, त्यामुळे आम्हाला दुःख वाटणं आणि आश्चर्य वाटणं साहजिक होतं. पण मनी सर, ज्यावेळी अपघात झाला त्यावेळी तुम्ही नक्की कुठे होते आणि हा अपघात कसा झाला जरा सांगा. एक मिनिट. तुम्हाला कळतंय तुम्ही काय विचारताय ते? हे बघा, आमच्या कुटुंबावर काळानं घाला घातलाय. खूप मोठा दुःखाचा डोंगर आमच्यावर कोसळलेला आहे. स्वानंदी आणि नीलम यांना मी नेहमी सांगत असे की तुम्ही एकट्यानं प्रवास करू नका. आपल्याकडे गाड्या आहेत, ड्रायव्हर्स आहेत आणि मणी असेल तरच तुम्ही प्रवास करा. पण त्यांनी माझं ऐकलं नाही. त्यांनी मणीला पण काही सांगितलं नाही आणि लांबच्या प्रवासाला निघून गेल्या, परत न येण्यासाठी. हो पण सर, हे बघा, आम्ही तुम्हाला आदर देतोय, आदरानं निघून जा. ओके, प्लीज या, प्लीज. सरपोतदार साहेब, तुमचा कोणावर संशय आहे का? बाळू, ए बाळू, इकडे ये. बाळू, ह्या सगळ्यांना आधी बाहेर काढ आणि मी काय सांगितलंय हे नीट लक्षात आहे ना? हो साहेब. हा, चल घेऊन जाय ना. चला बाहेर, चला चला निघा. चला निघा इथून. साहेबांनी सांगितलं ना निघायला. चला निघा इथून. चला चला निघा इथून. मणी, तू त्यांच्याकडे लक्ष देऊ नकोस. हे पत्रकार असेच असंवेदनशील असतात. मला एकट्याला सोडून का गेलात तुम्ही? आता मी कोणासाठी जगू? मलाही न्यायचं ना सोबत. स्वानंदी, आई. गेला रिपोर्ट करायला. नको, हे दोन्ही दिवे विझवायला नको. काही करून चालणार नाही. आतापर्यंत सगळं सुरळीत होत आलंय. इथून पुढेही सगळं सुरळीत होणं अपेक्षित असेल तर घाई करायला नको. असू दे असेच. देवी आई, तू आतापर्यंत खूप चांगली साथ दिलीस. इथून पुढे अशीच साथ ठेव. लक्षात ठेव, माझ्या स्वानंदीने साकडं घातलंय तुझ्याकडे. आपल्या दोघांवर खूप मोठी जबाबदारी. आणि सरांचा फोनच लागत नाहीये. मॅडम, मणी सरांनी एवढा प्लॅन केला खरा, पण सरपोतदार साहेबांचा, त्यांच्या कुटुंबियांचा विश्वास बसला असेल का की आपण दोघी या जगातच नाही होते? तेच कळत नाही मला. मणीने त्यांना सांगितलं की आपण ऍक्सिडेंट मध्ये गेलो आणि वाटते असं की ते ह्याच्यावर विश्वास ठेवतील. तेच तर. मगाशी ते राजाराम दादाही आपल्याला सोडून निघून गेले, काहीच सांगितलं नाही आणि अजूनपर्यंत आले सुद्धा नाही. मणीच्या डोक्यात काय चाललंय काय कळतच नाही. विचारण्याचा प्रयत्न केला पण काहीच बोलला नाही.
तेच ना मॅडम, आधी काही सांगितलं नाही आणि आता विचारायला फोन करते तर फोनच लागत नाहीये. मॅडम, सगळं व्यवस्थित असेल ना? मला खूप काळजी वाटतेय मणी सरांची. अर्चना, काय झालं मॅडम? काही हवंय का? नाही, काही हवं असेल तर मला सांगा, मी आणून देते, पण तुम्ही इथून बाहेर जाऊ नका. नाही नाही, आम्हाला काही नकोय. तुझी काळजी वाटते आम्हाला. राजारामची वाट बघतेस ना? हो मॅडम, पाहिलं ना, अहो सकाळपासून त्यांचा फोनही लागत नाहीये. हा ना, काळजी लागते, भ्या वाटते हो या सगळ्याची. एक काम कर, तू मला फोन लावून दे, मी बोलते त्याच्याशी. दमच देते मी त्याला. राजाराम, अहो हे काय झालं? किती लागले? काय झालं राजाराम? आधी आधी काय झालं राजाराम? पडलास का कुठे? अरे सांग ना, पडलास का? लागलं कसं तुला? अहो किती लागलंय, मलमपट्टी करायला हवी. इथं तर काही नाहीये. डोक्यालाही किती मार लागलाय. सांगा नक्की काय झालंय ते. अगं काही नाही झालंय, पाय घसरून पडलो, थोडंसं खरचटलंय. राजाराम, तुझ्या आईच्या वयाची आहे मी, आणि आईसमोर खोटं नाही बोलायचं. मॅडम, तुम्हाला सोडून आम्ही गाडी घेऊन घाटावर गेलो आणि दरीच्या काठावर येऊन आम्ही दोघांनी गाडीतून उडी मारली आणि गाडी पुढे जाऊन दरीत पडली. काय? हो. म्हणजे मणीने आपल्याला अर्धवट प्लॅन सांगितला. मणी म्हणाला तुम्ही रस्त्यात उतरा, राजाराम सुजितला चकवा देऊन पुढे निघून जाईल. पण हे ऍक्सिडेंटचा प्लॅन आपल्याला माहितीच नव्हता. हो, म्हणजे सरपोतदार साहेबांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मणी सरांनी हेच सांगितलं की गाडीने आपला ऍक्सिडेंट झालाय आणि आपला मृत्यू झालाय. पण एवढं मोठं रिस्क कशासाठी घ्यायचं? आणि तुझी उडी चुकली असती तर? अहो मॅडम, नाही ना चुकली उडी, म्हणून तर इथे तुमच्या समोर आहे. मॅडम, मणीदादांचा प्लॅन परफेक्ट होता आणि हा प्लॅन सक्सेस पण झाला.